नमस्कार, मी प्रज्वला सुनील शेवडे। आज आपण आलो आहोत INC डोम वरळी येथे। तर आज दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत। जाणून घेऊया मनसैनिक आणि शिवसैनिक यांचे मनोगत। 20 वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आपल्याला एकत्र दिसले, तर तुम्हाला सगळ्यांना कसं वाटतंय त्याबद्दल? खरं म्हणायला गेला तर आजचा जो क्षण आहे, आजचा जो दिवस आहे, इव्हन बाळासाहेबांना सुद्धा आनंद झाला असेल आणि त्याच्यामुळे सगळेजण मराठी जो माणूस आहे तो सगळेजण एकदम आनंदामध्ये आहे आणि त्याचं आम्हाला समाधान आहे। दोघे भाऊ एकत्र आलेत आणि असंच त्यांनी एकत्र राहावं ही सगळ्यांच्या मनातली एक इच्छा आहे। अंमलात आणण्यात जरा वेळ लागला असेल आपल्याला, जर हे आधीच घडलं असतं तर काही फरक पडला असता का आतापर्यंत? तुम्हाला काय वाटतं यावर? हो, जर आधीच घडलं असतं तर मराठी माणसावर आज जे अन्याय होतात, कुठे फेरीवाल्यांच्या मार्फत हल्ले होत आहेत अधिकाऱ्यांवर, हे कुठेतरी थांबलं असतं। पण आत्ता हे सर्व दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र एकत्र आला आहे असं आपण समजून आता सर्वांनी कामाला लागूया। यापुढे मराठी माणसावर अन्याय होणार नाही याची आपण पूर्णपणे खात्री घेऊया। तर तुम्हाला असं वाटतं की मराठी माणसाला पाठिंबा मिळेल आता इकडे? 100% नक्कीच मिळेल। आणि मराठी माणूस आता म्हणजे जो थोडा झोपेमध्ये गेलेला, झोपेचं सोंग आलेलं होतं त्यांना, आता ॲक्टिव्ह होणार मराठी माणूस आणि यापुढे मराठी माणसाचं भवितव्य चांगलं आहे। हा युती पाहून तुम्हाला कसं वाटतंय? खरोखर आनंद वाटतोय। ह्याच दिवसाची तर प्रत्येक मराठी माणूस वाट बघत होता की आपला मराठी ताकद एकवटलं पाहिजे, मराठी ताकद वाढलं पाहिजे महाराष्ट्रात, म्हणून हे दोघे बंधू एकत्र येणं फार गरजेचं होतं। आणि त्यामुळे तमाम मराठी माणसांची आणि आम्हा महाराष्ट्र सैनिकांची अनेकांची इच्छा होती। आदरणीय राजसाहेबांना पक्ष सोडावा लागला त्यावेळेला, परंतु आज दोघे भाऊ काही असो आज एकत्र येत आहेत आणि हीच आपल्यासाठी तमाम मराठी माणसांसाठी आनंदाचा विषय आहे। आणि त्यामुळे निश्चितच महाराष्ट्रात मराठी माणसाची ताकद वाढणार आणि कोणाची हिंमत मराठी माणसाकडे वाकड्या नजरेने बघण्याचा हिंमत होणार नाही आणि जशास तसं उत्तर यापुढे मिळत जाईल।